पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जत पोलीस ठाणे हद्दीतील कुख्यात हिप्परकर टोळीवर कठोर कारवाई करण्यात आली। संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 55 नवे टोळी प्रमुखांसह चौघांना सांगली व सोलापूर जिल्ह्यातून 2 वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचा आदेश पारित केला। तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोहित विष्णू हिप्परकर वय वर्ष 21, सार्थक तानाजी हिप्परकर वय वर्ष 24, अक्षय उर्फ खंडू बाबासाव हिप्परकर वय वर्ष 22, मंगेश उर्फ मंगलदास ज्ञानोबा हिप्परकर वय वर्ष 28, सर्व राहणार सिंघनहळ्ळी तालुका जत जिल्हा सांगली यांचा समावेश आहे। सर्व राहणार सिंघनहळ्ळी तालुका जत जिल्हा सांगली यांचा समावेश आहे। या टोळीविरुद्ध 2024 व 25 दरम्यान अपहरण करून खंडणी मागणं, बेकायदेशीर जमाव जमवणं, घातक हत्यारांचा गंभीर दुखापत करणे, घातक हत्याराने गंभीर दुखापत करणं, जीवे मारण्याची धमकी देणं, जबरीने मालमत्ता हस्तगत करणे तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशांचे उल्लंघन करून शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सदर टोळी कायद्याचा धाक न बाळगता गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने जत पोलीस ठाणे यांनी प्रस्ताव सादर केला होता। त्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून सचिन थोरबोले, उपविभागीय पोलीस अधिकारी जत यांनी सविस्तर चौकशी अहवाल सादर केला। अहवालातील गुन्हे, हालचाली व प्रतिबंधक कारवायांचा विचार करून पोलीस अधीक्षकांनी सलग सुनावणी घेत नैसर्गिक न्याय तत्वांचा विचार करून हा तडीपारा आदेश केला। या कारवाईत कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व जत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहणार आहेत। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।